इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीच नाहीये हे बीडच्या आर्वीत गेल्यावर अगदी सहज लक्षात येतं। कारण पाण्याबरोबरच शिक्षणाचीही क्रांती इथल्या शांतीवनात घडली आहे। बघूया। दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील आर्वीचं रूप पार बदललंय। कधी काळी पाण्यासाठी दाही दिशा फिरणारं आणि अनाथ आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांचं आश्रयस्थान असलेलं शांतीवन आता पाण्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम झालंय। या पाण्यामुळे आज अशी परिस्थिती तयार झाली की आमचा 10-12 लाख रुपये पाण्यावरचा खर्च पूर्णपणे बंद झाला। महिन्याकाठी आम्हाला 25,000 रुपये जे भाजीपाल्यासाठी लागायचे ते 25,000 रुपये आज आमचे बंद झाले। आणि 25,000 रुपये देऊन सुद्धा रासायनिक खतावरती मिळणारा भाजीपाला येणारा भाजीपाला तो आमच्या मुलांना खावा लागायचा। परंतु आज अशी परिस्थिती आहे की आम्ही सेंद्रिय पद्धतीने जो भाजीपाला पिकवतो तो भाजीपाला मुलं खात आहेत। बाबा आमटेंकडून समाजसेवेचा वसा घेऊन दीपक आणि कावेरी नागरगोजे या दाम्पत्याने 2001 मध्ये शांतीवन उभारलं। आज इथे 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर वसतिगृहात 300 मुलं मुली आश्रय घेत आहेत। आता मी शांतीवनात आलेलो आहे, तर शांतीवनात मोठं होऊन मी आता इंजिनियर बनणार आहे, शिक्षण पूर्ण करणार। आणि माझी घरची परिस्थिती अशीच होती, मला भाकरी कोल्डस करायला लागत होतं। गावाकडं म्हणजे एवढं ध्यान नव्हतं लागत, पोरं इथलचे तिथलचे खेळत जायचं यायचं, एवढं डोकं लावत नव्हतं तिथं। इथं नुसतं शिक्षणाशिवाय काही नाही, आपलं गरीब परिस्थिती आहे, त्याच्यामुळं शिकण्याच्या म्हणजे आपली संधी घ्यावं म्हणून इथं आलेलो आहे। गेल्या वर्षी नाम फाउंडेशनने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पुनर्वसन प्रकल्पही शांतीवन मध्येच सुरू केलाय। मी आता 10वीच्या वर्गात शिकत आहे, आता 10वीला आहे। मी इथे 9वीला असताना आलते, तर मला 10वीचा म्हणजे इथं आम्हाला प्रत्येक शिक्षक खूप छान प्रकारे शिकवतात। आम्हाला जर कळत नसेल आम्ही पुन्हा त्यांना विचारतो, ते आम्हाला परत डबल सांगतात। तर इथं शिक्षण खूप छान शिकवलं जातं। मुलींना सांभाळणे खूप जोखमीचे काम आहे, कारण माझ्याकडं पहिलीच्या वर्गापासून तर 15-16 वर्षापर्यंतच्या मुली इथं आहेत। त्यानंतर म्हणजे 10वी पास आउट झालेल्या मुली पण आहेत माझ्याकडे, त्यांना आपण पुण्यामध्ये त्यांची शिकण्याची व्यवस्था केलेली आहे। बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हाती पुस्तक पाटी आहेच, सोबतच दृढ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर शांतीवनही हिरवगार झालंय। नववर्षाच्या पहिल्या दिवशी इतकी पॉझिटिव्ह बातमी शोधून सापडणार नाही। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।